दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी सिन्नरच्या नायब तहसीलदाराला 2.5 लाखांची लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असताना यातच नाशिक महानगरपालिकेत कनिष्ठ लिपिक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. राजेंद्र बोरकडे असे लाचखोर लिपिकाचं नाव आहे. तर दिव्यांग दुकान चालकाकडून गाडी सोडून देतो असं सांगत 18,000 रुपयांच्या लाचेची मागणी या लाचखोर लिपिकाने केली होती. दरम्यान लाचखोर राजेंद्र बोरकडे याला एसीपी कार्यालयात दाखल करण्यात आला असून बोरकडेची अधिक चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे लाचलुचपत विभागाची नाशिकमध्ये 2 दिवसात ही दुसरी मोठी कारवाई आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.